पकड माझ्यावरती आज दिनांक 27 मार्च 2026 नरेश्वर नगर कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे या 652 गट नंबरमधील आपण इका इलेक्ट्रिकल बस कंपनी या बस कंपनीसाठी जवळजवळ 6 एकर जागा जी आहे ती आपण या बस कंपनीला बस तयार करण्याकरता दिलेली. सदरची बस कंपनी इंटरनॅशनल मल्टीनॅशनल ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ज्या बॅटरीवर चालणारे बस आहेत त्या बस तयार करण्याचा कारखाना गेल्या अनेक वर्षापासून पहिल्यांदाच या पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा या ठिकाणी असणाऱ्या 652 गट नंबरमधील प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे यांच्या या शेतामध्ये हा कारखाना आलेला आहे. सदरच्या कारखान्याचे उद्घाटन सर्वसामान्यपणे या महिन्याअखेरीला किंवा 1 मेच्या आसपास महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिनाच्या निमित्ताने होण्याची शक्यता या ठिकाणी होत आहे, वर्तवण्यात येत आहे. बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. 1-2-4% काम किरकोळ बाकी आहे. ते झालं की एवढ्या महिन्याअखेरीला त्याची जी सत्यनारायणाची पूजा आहे, वास्तुशांती, आणि मग कंपनीचं जे काही प्रोडक्शन आहे ते ऑलरेडी चालू आहे. फक्त या ठिकाणी एक्सटेन्शन म्हणून 6 एकर जमीन या ठिकाणी आपण दिलेली आहे. या परिसरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांची जी मुलं आहेत की जी क्वालिफाईड आहेत, मग मेकॅनिकल इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, डिप्लोमा आहे, ITI होल्डर आहे, असे अनेक सुशिक्षित आणि क्वालिफाईड थोडक्यात जे काही विद्यार्थी आहेत या परिसरातील भारतीय जैन संघटनेचं कॉलेज झालं, त्याच्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये भूमकर कॉलेज झालं, JSPM कॉलेज झालं, इतर काही इंजिनियर ढोले पाटील कॉलेज झालं, ही सर्व कॉलेज या परिसरामध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर या परिसरातले विद्यार्थी इंजिनियर व्हायला लागले आणि दिवसेंदिवस नोकऱ्यांची कमतरता जाणवत आहे. कामापेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेज झाले, विद्यार्थी कामापेक्षा जास्त तयार झाले, नोकऱ्या कमी झाल्या, आणि नोकऱ्या कमी झाल्या म्हणजे ज्यांना काही नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या तुटपुंज्या पगाराच्या त्या ठिकाणी मिळायला लागल्या. परंतु ही कंपनी जी आहे मल्टीनॅशनल कंपनी, या कंपनीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा पगार या परिसरातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे आणि जे काही क्वालिफाईड असतील त्या क्वालिफाईड विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी आपण नोकरी देणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या वशिल्याची पैशाची या ठिकाणी आवश्यकता नसून जे दर्जेदार विद्यार्थी आहेत, दर्जेदार शिक्षण घेतलेले आहेत, अतिशय चाणाक्ष विद्यार्थी आहेत, पहिल्या क्रमांकाने पास झालेले आहेत, की ज्यांना तोडच नाही हुशारीला त्यांच्या, अशा प्रकारचे हुशार कर्मचारी आपण या ठिकाणी निवडून घेणार आहोत. मग काय होईल, बस उत्तम प्रकारचे तयार होते. जर हुशार व्यक्ती त्या ठिकाणी जर बस तयार करण्याकरता असतील तर बस अतिशय उत्तम दर्जाचे तयार होतील, प्रवाशांचा प्रवास उत्तम दर्जाचा तयार होईल आणि सदरच्या बस ह्या पर्यावरण मित्र आहेत. ह्या बसमध्ये बॅटरीवरती चालणारी बस म्हणून या बसचं फेमस आहेत. पुण्यामध्ये जशी ओलेक्टर बस आहे तशी ही इका नावाची बस आहे. या इका बसच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना, कुशल आणि अकुशल कामगारांना या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. गव्हाणे फॅमिली ही यापूर्वी शेतकरी फॅमिली म्हणून प्रसिद्ध होती, परंतु आज रोजी ही कंपनी झाल्यामुळे गव्हाणे सर हे उद्योगपती या ठिकाणी झालेले असून या उद्योगपतींच्या माध्यमातून या परिसरातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या उद्योगधंद्यामध्ये सामील करून घेण्याचं काम आता या वर्षापासून मी पुढे करणार आहे. 1980 साली आपल्या कल्याणी फोर्स कंपनी, पूर्वी ती येलोर इंजिनिअरिंग कंपनी म्हणून त्या ठिकाणी तयार झाली होती, तर तीही कंपनीची जागा 1980 साली आमचे आजोबा जे होते श्रीपती शिवराम गव्हाणे, ते अतिशय क्वालिफाईड व्यक्ती होते, पूर्वीचे 7वी फायनल झालेले होते. त्यांची त्या ठिकाणी 8 एकर जागा त्या येलोरा इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आली. आता ती कंपनीचं नाव जे आहे ते कल्याणी फोर्स कंपनी असं झालेलं आहे. मग परिसरामध्ये 1980 साली म्हणजे हे 26 आणि 23 46 वर्षापूर्वी या परिसरामध्ये पहिली कंपनी जी आली ती आमच्या आजोबांच्या माध्यमातून आली आणि त्यांनी हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तीच संधी त्यांचे नातू म्हणजे मी प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे
मला 46 वर्षानंतर परत तीच संधी या ठिकाणी आलेली आहे. याचा मला अतिशय आनंद होत आहे. आणि या परिसरातील विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी ज्यावेळेस कंपनी सुरू होईल, जाहिरात निघेल, त्यावेळेस जाहिरातीमध्ये अर्ज करावेत, इंटरव्ह्यू द्यावी आणि त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन कामाला लागावं, अशा या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.